जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय अनुदानापासून वंचित असल्याने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सदर आंदोलन आज सोमवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून चालू केले आहे। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले आहे। तसेच गेल्या 6 महिन्यात 103 शेतकरी आत्महत्येच्या घटना मदत केवळ 8 शेतकऱ्यांनाच तातडीने मदत द्यावी आणि प्रलंबित प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्ह्याच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता आक्रोश आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर गणेश ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। पण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे। मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत 103 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 15 दिवसांमध्ये मदत मिळणे बंधनकारक आहे। मात्र आज 6 महिने होऊन गेले, 103 शेतकऱ्यांपैकी केवळ 8 शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। त्यामुळं कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित आहेत। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि जे अधिकारी हलगर्जीपणा करतायत, मदत मिळण्यास दिरंगाई करतायत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी। यासाठी आज 1 जुलै कृषी दिनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतंय आणि कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडते ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। अशा प्रकारे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडतात म्हणजे ही लाजिरवाणी बाब असल्याचे देखील आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले।